जेव. मस्त झालं ना. मस्त झालं. नमस्कार, मी लतिका. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर चला, आता वाजलेत 5 आणि मी आज सायंकाळ म्हणजे 5 तर वाजलेतच. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे मला. तर आज मी आहे ना मस्त असं चुलीवरती चिकन बनवणार आहे. तर चला, चिकन कशा पद्धतीने बनवते चुलीवरती ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता इथं मी शेडमध्ये चूल पेटवणार आहे. बरेच दिवस मी चूल पेटवली नव्हते कारण पाऊस असायचा, त्याच्यामुळं मग चूल पेटवता येत नव्हती आणि सरपान पण ओलं होतं. आता पाऊस बऱ्यापैकी गेलेला आहे आणि सरपान पण छान असं वाळलेलं आहे, त्याच्यामुळे मग चुलीवरती स्वयंपाक करायला काय फरक नाही पडत. कारण आता चिकन वगैरे असलं किंवा काळ्या मसाल्यातल्या भाज्या वगैरे असल्या तर चूल पेटवता येते आणि ते पदार्थ चुलीवरती छान होतात. तर आता चूल पण लावून घेतली आणि जागा वगैरे स्वच्छ केली, सगळं झाडून वगैरे मारलं. तर आता इथं चूल पण पेटवून घेते. तर चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं की मग सगळं सामान वगैरे बाहेर आणावं लागतं. कढई, कलता, मसाल्याचा डबा, तेलाची किटली, सरपान वगैरे सर्व काही साहित्य घेऊन बसावं लागतं. नाहीतर चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं की वेळ लागत नाही, पण जे काही सामान आणावं लागतं त्यातच जास्त वेळ जातो. तर चला, आता इथं चिकन आणलेलं आहे मी. इथं मी अर्धा किलो चिकन घेतले. तर चला, आता हे स्वच्छ धुवून घेते आणि मग तर आता चिकन आहे ना छान असं स्वच्छ धुवून घेतलं आणि राहिलेलं पाणी एका तांब्यामध्ये ओतून घेतलं. तर आता चिकन मॅग्नेट करून ठेवते, म्हणजे आहे ना चिकनला टेस्ट छान येते. तर त्यासाठी मी इथं धना पावडर, हळद आणि मोठं मीठ वापरलेलं आहे आणि कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आणि आता हे सर्व जिन्नस आहे ना एकत्र करून छान असं आता हे मिक्स करून घेणार आहे आणि एक 15 ते 20 मिनटं हे मी मॅग्नेट करायला ठेवलं. तर बघा, आता हे छान असं मिक्स करून घेते. आणि आपल्याला आहे ना चिकनला आहे ना आलं लसणाची पेस्ट करून ठेवली ना तर खूप छान अशी टेस्ट येते चिकनला. तर जास्त आलं लसूणचा वापर जास्त केला ना की चिकन पण छान होतं. तर आता हे बघा, अशा पद्धतीने मी मॅग्नेट करून ठेवलं 15 ते 20 मिनटं. तर आता कढईमध्ये तेल टाकलंय, 2 ते 3 चमचे तेल टाकलंय. तेलाचा वापर थोडा जास्तच करावा लागतो चिकन असल्यावर. तर आता जाळ पण घालून घेतला आणि आता जे काही मॅग्नेट केलेलं चिकन होतं ते याच्यामध्ये टाकलं आणि छान असं आता हे परतून घ्यायचं. जोपर्यंत याला पाणी सुटत नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचं. आणि मग आता पाणी सुटलं की मग अंगच्याच पाण्यात शिजलं ना तर खरंच चिकन खूप छान होतं. तर आता हे चिकन लवकर शिजतं आहे, काही गावठी चिकन नाही आहे. तर चला, आता हे मस्त असं पाणी सुटतं आहे तोपर्यंत आता याला मी झाकून ठेवते. कांदा आणि खोबरं चुलीमध्ये भाजण्याचं मी जुगाड बनवलेला आहे बघा. तर ही तार होती माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये ना मी असा कांदा खुपसून घेतला आणि चारी बाजूला त्याचे काप केले आणि आता हा चुलीमध्ये टाकलेला आहे बघा. खूप छान अशा पद्धतीने भाजले ही कांदे. आणि सर्व बाजूनी छान असा भाजला जातो अशा पद्धतीने कांदा. तर चला, आता हे सर्व काही कांदे मी भाजून घेते. तर बघू शकता इथं दुसरा पण कांदा मी अशा पद्धतीने लावलेला आहे बघा. हे पहा,
मधोमध चिरलेला आहे तिन्ही बाजूला आणि असं चुलीमध्ये टाकून ठेवला आहे बघा. छान असं आता भाजला जाईल तो. तर बघू शकता इथं छान कांदे मस्त असे भाजून घेतलेत बघा. चारी बाजूने कांदे भाजलेत, दोन्ही कांदे भाजून घेतले. तर आता त्याचबरोबर आहे ना इथं मी खोबऱ्याची वाटी पण भाजून घेते. तर मसाला छान असा चुलीमध्ये भाजला ना कांदे वगैरे, तर आता आपला मसालासुद्धा असा काळपटच तयार होणार आहे. आता खोबरं पण छान असं मस्त भाजून घेते चुलीमध्ये आणि जो चुलीचा जो काही स्मोकी फ्लेवर असतो ना तो खूप छान असा भाजीला लागतो. तर आता हे सर्व काही आहे ना मी पाट्यावरती ठेचून घेणार आहे आणि मग मिक्सरला वाटून घेणार आहे. कारण आता हे खोबरं वगैरे जे आहे ते आबडधोबड मी पाट्यावरती वाटणार आहे आणि मग मिक्सरला लावणार आहे. तर आता ही वाटी बघा, खोबऱ्याची वाटी छान अशी काळसर खूप काळी करून टाकली बघा मी. तर याच्यामुळेच ना भाजीला खूप छान चव येते. तर छान असं खोबरं बघा आता भाजलं आहे चुलीमध्ये. तर बघूया आपलं चिकन शिजलं आहे का. तर बघू शकतो खोबऱ्याची वाटी आहे ना अशी छान अशी जळाली. तर आता इथे चिकन छान असं शिजलेलं आहे बघा, मस्त शिजलंय. तर आता आपण याला फोडणी देऊन घ्यायची. तर आता इथं मी त्यासाठी आहे ना मसाला वगैरे घेतलेला आहे, लाल तिखट, काळा मसाला आणि आता जो काही आपण वाटलेलं जे काही खोबरा, कांदा, लसूण वगैरे आहे ना हे मी छान असं मिक्सरमधून वाटून घेतलं आणि मसाल्याची पुडी घेतलेली आहे मी. इथं सुहाणा मसाला घेतला आहे. तर चला आता मस्त अशी कढई वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि परत चूल विझलेली त्याच्यामुळं मग परत आता चूल पेटवून घेते. आणि घरात बसायचं नाही, माझ्याकडे घरात जायचं. ठीक आहे. तर मसाला आहे ना आता छान असा तेलामध्ये परतून घेतला.
तर तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा मसाला परतून घ्यायचा आहे. आणि आता याच्यामध्ये मी लाल तिखट, काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद टाकलेली आहे. तर चला आता छान मस्त परतून घेते आणि मग याच्यामध्ये चिकन टाकायचं. झालं का फस्त? तर बघू शकता मस्त असं तर्रीदार छान असं झणझणीत चिकन झालेलं आहे तयार चुलीवरती. तर मस्त अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, झटपट तयार होतं अशा पद्धतीने. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मस्त झालं ना.